तर आपला चौथा श्लोक आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आता प्रसंग काय चालू आहे की धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारलेला आहे है ना? आणि संजय त्याचं उत्तर देतोय. तर ते उत्तर देत असताना संजय काय करतोय की त्या युद्धस्थळावर काय काय चालू आहे है ना? तर म्हणजे जे सैन्य निरीक्षण चालू आहे है ना, ते कुणाच्या दृष्टिकोनातून चालू आहे इथं, जे आपण बघितलं की कुरुक्षेत्रच्या युद्धस्थळावर सैन्य निरीक्षण असं एक या अध्यायाचं पर्यायी नाव आहे है ना. आणि हे पर्यायी नाव जे आहे, तर इथं निरीक्षण मग कुणाच्या दृष्टिकोनातून चाललंय, कोण करतं इथे निरीक्षण? तर संजय करतोय. दुर्योधनाचं निरीक्षण हा पण कोण करतंय, कोण? तर संजय करतात. हा संजय म्हणजे सर. आपल्याला जो सांगतोय निरीक्षण है ना, तो कोण आहे? हा. संजय है ना. दुर्योधन पण करतोय, बरोबर आहे है ना. आणि त्यांनी केलं म्हणजे निरीक्षण आणि आता दुर्योधन तो काय करतोय हे संजय सांगतायत हा आपल्याला. हम्म. बरोबर आहे. तर असं आहे. तर मग आता ते सांगतायत अजून की ते त्यांनी सांगितलं दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी काय केलंय ते. तर मग आता चौथ्या श्लोकामध्ये सांगतायत की आता तिथं जे सैन्य आहे ना, आता दुसऱ्या पक्षाबद्दल ते सांगतायत. इकडल्या कौरवांच्या पक्षाबद्दल सांगितलं हम्म. की धृतराष्ट्राला. आता जो दुसरा पक्ष होता पांडवांचा, तिथं कोण कोण आहे मग है ना, तर तिथं म्हणतायत की अत्र शूरा, इथं शूरवीर है ना, आणि महेश्वासा है ना, म्हणजे महान धनुर्धर. महेश्वासा म्हणजे असे कोण आहेत? भीम आणि अर्जुन. भीम आणि अर्जुन आहेत आणि त्यांच्यासोबत काय तर शूर आणि महान धनुर्धर पण आहेत असं सांगितलं त्यांनी. मग पुन्हा काय सांगतायत? युयुधानो विराटश्च. तर युयुधान नावाचा पण एक राजा आहे, विराट नावाचा राजा आहे, आणि द्रुपद. तर यांच्या या तीन नावं घेतली आणि त्यांच्याप्रमाणे महारथ आहेत है ना, महान योद्धा, श्रेष्ठ योद्धे पण आहेत असं सांगितलं. तर वाचक तात्पर्य कोणी वाचक? मी वाचू का प्रभूजी? हा वाचा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हम्म. भाषांतर व तात्पर्य शील प्रभुपाद द्वारा. शील प्रभुपाद की जय. येथे या सैन्यांमध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहे. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्यामध्ये श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडखळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. तात्पर्यामध्ये काय म्हणतायत प्रभुपाद की बरेचसे तिथं जे शूर आणि महान धनुर्धर होते है ना, त्याच्यामध्ये ते संजयाने भीम आणि अर्जुन यांचंच का नाव घेतलं? तर त्यांचं नाव घेण्याचं कारण असं होतं की जो हे धृतराष्ट्र आहे है ना, त्याला माहिती होतं है ना कुणाची शक्ती, भीम आणि अर्जुनाची जी शक्ती आहे है ना, तिची पुरेपूर जाणीव होती कोणाला? धृतराष्ट्राला. तर ते त्याला माहिती असल्यामुळं त्याला जी माहिती आहे तिथून सुरू करून त्यांच्याप्रमाणेच होते है ना, बाकीचे जे शूर आणि महान धनुर्धर आहेत है ना, ते त्यांच्याप्रमाणे शक्तिशाली आहेत है ना, असं संजयाने सांगितलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर मग आचार्यांनी काही वेगळं सांगितलंय का आपण बघूया. तर आचार्य इथं विशेषतः सांगतात की अर्जुन आणि भीम है ना, हे कसे शक्तिशाली होते है ना. तर ते सांगतात की अर्जुन जो होता तो खूप शक्तिशाली शत्रू होता है ना.
तर त्याचे कारण काय होते की त्यांनी द्रोणाचार्याच्या एक आवडता शिष्य होता आणि अर्जुन जो आहे ना, तो काय म्हणतात की स्वर्गामध्ये वगैरे पण तो गेला होता आणि भगवान शिव जे आहेत है ना, शिवजी जे आहेत है ना, तर त्यांच्यासोबत पण अर्जुनाने युद्ध केलं होतं आणि शिवजीनं बरेचसे शस्त्र अस्त्र जे असतात ते अर्जुनाला दिले होते भेट म्हणून त्या युद्धानंतर. आणि भीमाचं नाव घेतलंय इथं, त्याच्या मागे आपले आचार्य म्हणतायत की जो दुर्योधन आहे त्याला भीमापासून विशेष प्रकारची अशी भीती होती. तर त्याच्यामुळं हे भीमाचं पण नाव घेतलंय इथं. आणि विशेष करून हे जे धृतराष्ट्राचे जे मुलं आहेत त्याला मारण्याची प्रतिज्ञा आहे ना, अशी भीमानं घेतली होती. आणि विशेष करून ह्या पूर्ण 100 पुत्रांना मारण्याची अशी पहिली प्रतिज्ञा त्याची होती. आणि दुसरी प्रतिज्ञा त्याची अशी होती की तो दुर्योधनाची जे जांघ आहे ते तो आपल्या गदेनं मोडून काढणार है ना, अशी पण त्याची ही दुसरी प्रतिज्ञा होती. त्याच्यामुळं भीमाचं नाव आहे. आणि तिसरी प्रतिज्ञा पण हे भीमाची होती असं आपल्या आचार्यांनी सांगितलं है ना. तर ती काय होती, तर त्याची अशी इच्छा होती की तो दुःशासन जो आहे, दुःशासन दुर्योधनाचा लहान भाऊ, तो त्याची छाती फाडणार आणि त्याच्यातून रक्त काढणार है ना, आणि त्या रक्ताने काय करणार, तो द्रौपदींच्या केसाला लावणार, केस धुणार त्या रक्ताने. अशी ह्या भीमाने 3 प्रतिज्ञा केली होती है ना, जेव्हा ते वस्त्रहरण चालू होतं द्रौपदीचं त्यावेळेस. तर त्याच्यामुळे हे भीमाचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे असं आपले आचार्य सांगतात. आणि अशी हे जे नाव आहेत है ना, हे कोण घेतलंय, तर दुर्योधनानं घेतलंय असे हे नाव. तर तर हे नाव, हा जो श्लोक आहे आपले आचार्य सांगतायत की काय करतोय, दुर्योधन बोलतोय कुणाला, द्रोणाचार्यांना, आणि तो सांगतोय संजय सांगतोय मग तोच श्लोक धृतराष्ट्राला. अशा पद्धतीने हे वर्णन आहे. तर हे सगळे एक्स्ट्रा जे मुद्दे आहेत ते आपल्या आचार्यांनी सांगितलेले आहेत. तर पुढचा श्लोक जो सांगतोय है ना, कोण सांगतोय, संजय पण सांगतोय आणि दुर्योधन पण है ना, हे सांगतायत. तर पुढचा जो श्लोक आहे त्याच्यात काय म्हणतायत, दृष्टकेतुश्चैकितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैव्यश्च नरपुंगवः. या श्लोकामध्ये काय म्हणतायत की तिथं जे आणखीन श्रेष्ठ जे होते, वीर्यवान, श्रेष्ठ आणि शूरवीर आणि बलशाली है ना, दृष्टकेतू पण नावाचा एक राजा पण तिथं होता, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैव्य. तर यासारखे पण योद्धा तिथं पांडवाच्या पक्षामध्ये होते. पुढे सांगतोय अजून दुर्योधन, अजून कोण कोण आहे तिथं, युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. आणखीन पांडवांच्या बाजूने कोण आहे, तर पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवये आहेत. इथपर्यंत या 3 श्लोकामध्ये दुर्योधनानं काय केलंय, तर हे पांडवांच्या पक्षामध्ये जे जे योद्धे आहेत, प्रमुख योद्धे जे दुर्योधनाला वाटतायत त्याची नावं सांगितलेली आहेत. तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा, सॉरी 4 श्लोकामध्ये नावं सांगायला चौथ्यापासूनच सुरू केली है ना, त्याच्यामुळे 3 श्लोकामध्ये. तर या 3 श्लोकामध्ये त्यांनी पांडवाच्या पक्षाचे योद्धे कोण कोण आहेत ते सांगितले. आता मग 7व्या श्लोकापासून तो काय करतोय, आपल्या सैन्याचे पण तो
नावं सांगतो आणि 8व्यापासून सांगतो आणि 7व्यामध्ये थोडस इंट्रोडक्शन देतो. तर काय म्हणतोय 7व्यामध्ये, अस्माकं तु विशिष्टाये तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. तो काय म्हणतोय की अस्माकं म्हणजे आपल्या पक्षामध्ये, तर द्विजोत्तम, द्विजोत्तम म्हणजे काय, ब्राह्मण श्रेष्ठ. तर तो म्हणतोय द्रोणाचार्यांना, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. तर त्यांना माहिती असावं की त्यांच्या पक्षामध्ये कोण कोण आहे नेतृत्व करणारे लोक. दुर्योधनानं कुणाकुणाला बोलवलंय त्याच्या पक्षामध्ये. मग सुरू करतोय 8व्या श्लोकापासून नावं सांगायला. काय म्हणतोय, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. तर काय म्हणतोय, भवान, भवान म्हणजे काय, आपण स्वतः. तो द्रोणाचार्यापासून सुरू करतोय. तर आपण स्वतः इथं आहात. आणि मग आपण स्वतः तर आहात, मग काय आहे, द्रोणाचार्य आहेत, भीष्मश्च आहे ना, भीष्म पण आहेत, कर्ण आहेत, कृपा आहेत, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे, सोमदत्त आहे, सोमदत्तिश्च म्हणजे सोमदत्ताचे पुत्र आहेत. तर त्याचं नाव काय, भूरिश्रवा, हे प्रभुपादांनी दिले इथं. पण दुर्योधनानं भूरिश्रवा नाही म्हटलं. ते प्रभुपाद आपल्याला एक्स्ट्रा इथं माहिती देते. दुर्योधनानं फक्त सोमदत्ताचे पुत्र असंच म्हटलेलं. असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. तर हे कोणाच्या पक्षाचे आहेत, हे दुर्योधनाच्या. तात्पर्य वाचा कोण. हरे कृष्ण. वाचू का मी? हा वाच, कोणी पण वाच. वाचा. पर्याय, दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बहालिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता. कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता. हरे धन्यवाद. तर इथं काय सांगतायत प्रभुपाद आपल्याला, तर हे असामान्य योद्धे होते आणि ज्यांचा उल्लेख केलाय आणि ते नेहमीच विजयी होणारे होते. तो विकर्ण जो आहे ना, काय दुर्योधनाचा भाऊ आहे 99 भावापैकी. आणि अश्वत्थामा कोण आहे म्हणतायत प्रभुपाद, की हा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. सोमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बहालिकांच्या राजाचा. तर हे बहालिका म्हणजे गावाचं, जागेचं नाव, तिथल्या राजाचा पुत्र आहे. आणि कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, आपल्याला माहिती आहे. तर कुंतीला तो लग्नाच्या आधीच प्राप्त झाला होता मंत्रांद्वारे. आणि जे द्रोणाचार्याची पत्नी आहे ना, ती कोण आहे, कृपाचार्यांची बहीण आहे, जुळी बहीण आहे. असं ही माहिती आपल्याला सांगितली प्रभुपादांनी इथं. आणि त्याबद्दल काही विशेष आचार्य सांगतायत का, तर आपण पाहूया. तर आपले आचार्य त्याच्यामध्ये हे दुर्योधनाचं जे राजनीतिक कौशल्य होतं है ना, तर ते इथं थोडस त्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाकतायत की दुर्योधन कसं राजे लोक जे असतात, राजनीतीमधले जे लोक असतात, ते कसं कुणाला नाराज नाही करत है ना. तर त्यांची एक विशेषता असते है ना, ते सगळ्यांशीच चांगले संबंध बनवतात.
है ना. आणि त्यांचं बोलणं कसं असतं एकदम साधेपणाचं असं नसतं, है ना. तर ते कसं थोडस सगळ्यांनाच मान देण्याचं आदरयुक्त असं त्यांचं बोलणं असतं, है ना. थोडस आपण त्याला काय म्हणू, तर एक राजनीतिक बोलणं असतं त्यांचं, है ना. सर्वसाधारण बोलणं नसतं. तर ते कसं आहे इथं दुर्योधनामध्ये कसं आढळतंय आपल्याला, है ना. तर त्याच्याबद्दल थोडस आपले आचार्य सांगतायत, है ना. ते सांगतायत की दुर्योधन इथं कुणाबद्दल बोलतोय, भीष्म आणि द्रोणांबद्दल, है ना. आणि त्यांच्याबद्दल बोलत असताना, है ना, जेव्हा द्रोणाचार्याबद्दल बोलत होता दुर्योधन, तर ते ऐकण्यासाठी, है ना. तर काय झालं, तिथं दुसरे पण कौरवांचे जे योद्धे आहेत ते आले, है ना. कारण दुर्योधन द्रोणाचार्यांना बोलतोय, है ना. तर हे बघितल्यावर दुसरे लोक पण तिथं जमा झाले, है ना. तर मग ते तिथं दुसरे लोक पण जमा झाल्यामुळं त्यांनी काय केली, सुरुवात जी आहे ती कोणापासून केली, द्रोणाचार्यांपासून केली, है ना. तर त्याच्यामुळं मी जसं सांगितलं की हे कधी सगळ्यांना आदर द्यायचं असं ह्यांचा भाव असतो, हे राजनीतिक लोकांचा, है ना. तर मग आचार्य सांगतायत की दुर्योधन खूप बुद्धिमान होता. आणि तर आता तिथं काय होते, भीष्म पण होते आणि द्रोणाचार्य पण होते, है ना. आणि भीष्म काय होते, एक क्षत्रिय आहे, है ना. त्यांच्या वर्णानुसार ते क्षत्रिय वर्णाचे आहेत. आणि द्रोण कोण आहे, ब्राह्मण आहे. द्रोणाचार्य जे आहेत ते ब्राह्मण आहेत, है ना. तर हे ब्राह्मण जे आहेत ते क्षत्रियापेक्षा वरच्या स्तरावर असतात, है ना, वर्णाश्रमामध्ये. तर त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की द्रोणाचार्याचं नाव घेतलं, है ना. तर द्रोणाचार्याचं जर नाव नंतर घेतलं असतं, है ना, भीष्मांच्या नंतर जर नाव घेतलं असतं, तर ते सांगतायत आपले आचार्य की काय झालं असतं, द्रोणाचार्यांचा अपमान झाला असतो, है ना. तर त्याच्यामुळं हा दुर्योधन जे वर्णन करतोय ते एकदम बुद्धीनं, है ना, आणि त्याचं राजनीतिक कौशल्य दाखवून करतो. त्याच्यामुळं हे द्रोणाचार्य ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी अगोदर काय केलं, द्रोणाचार्यांचं नाव घेतलं आणि त्यानंतर मग भीष्माचं नाव घेतलं. तर ह्याच्यामुळे इथं ते म्हणतात की हा खरा एकदम मुरलेला राजनीतिक होता, है ना, दुर्योधन जो आहे तो. तर त्यांनी व्यवस्थित तर दोघांना पण खुश केलं इथं, है ना. भीष्माला पण खुश केलं आणि द्रोणांना पण खुश केलं, है ना. मग भीष्मानंतर जे नाव घेतलंय, है ना, त्यांनी कुणाचं नाव घेतलंय, कर्णाचं, है ना. तर कारण इथं काय कर्ण जो आहे तो काय त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहे, है ना, भीष्मांपेक्षा. अशा पद्धतीनं त्यांनी नंतर कर्णाचं नाव घेतलं. मग त्याच्यानंतर त्यांनी काय घेतलंय, कृपाचार्याचं नाव घेतलंय. तर हे कृपाचार्य कसे त्यांचे नातलग आहेत द्रोणाचार्यांचे, हे आपल्याला प्रभुपादांनी सांगितलं, है ना, की द्रोणाचार्यांची जी पत्नी आहे, है ना, तिचं नाव काय, कृपी, है ना. तर ही कृपी जी आहे ती कृपाचार्यांची बहीण असते, जुळी बहीण. आणि मग त्याच्यानंतर द्रोणाचार्याचा जो मुलगा आहे अश्वत्थामा, त्याचं नाव घेतलं. तर मग त्याच्यानंतर दुर्योधनानं कोणाचं नाव घेतलंय, विकर्णाचं नाव घेतलं. पण हा जो विकर्ण आहे इथं दुर्योधनानं ज्याचं नाव घेतलंय, आता इथं जे मोठे मोठे नाव घेतलेत त्यांनी, की द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, तर यांच्या काही लेवलचा नव्हता विकर्ण जो होता तो, है ना. तर मग का बरं इथं त्यांचं नाव घेतलं, है ना. तर तर त्याच्यामागे दुर्योधनाचा उद्देश काय होता, की जे जेव्हा कौरवांनी, है ना, द्रौपदीचा अपमान केला होता, है ना. त्यांच्या पूर्ण सभेमध्ये जो द्रौपदीचा अपमान केला, है ना,
तर हे कार्य कसं होतं? अधर्मिक कार्य होतं, है ना, जे कौरवांनी केलं. पण जे दुर्योधनाचे दुसरे 98 भाऊ होते, है ना, तर ते दुर्योधनाला या कार्याबद्दल काहीच म्हटले नाही. है ना. तर तू जे करतोयस ते बरोबरच आहे. तर त्याच्यामध्ये कोणी दोष काढलाच नाही. है ना. आणि ह्या विकर्णाने फक्त दुर्योधनाला म्हटलं होतं, अरे तू जे हे करतोयस हे धर्मानुसार नाहीये. असं एका स्त्रीचा तू इथं सभेमध्ये अपमान करणं, है ना, हे योग्य नाहीये, असं विकर्णाने सांगितलं होतं त्यावेळेस, जेव्हा त्यांनी द्रौपदीचा अपमान केला त्यावेळेस. तर त्याच्यामुळं त्याला दुर्योधनाला काय वाटतं, की अरे हा विकर्ण थोडासा पांडवांच्या पक्षामध्ये आहे, है ना. तर त्याच्यामुळं ह्या विकर्णाला खुश करण्यासाठी, है ना, त्याची ही अशी स्तुती केली, त्याचंच नाव घेऊन, है ना. भलेही त्याची जी शक्ती होती, है ना, त्याचं जे कौशल्य होतं, है ना, ते काही इथल्या योद्ध्यां इतकं असं तुलना करण्यालायक नव्हतं यांच्या इतकं. तो सर्वसाधारण होता विकर्ण, है ना. पण हे बाकीचे सगळे कसे अतिसामान्य आहेत. तर त्यांच्या तिथं नावांमध्ये तो बसण्यालायक नव्हता. पण त्याला असं खुश करण्यासाठी, तर हे पण राजनीतिक लोक असंच करतात, है ना, सगळ्यांना खुश करण्यासाठी असं काहीतरी बोलतात. तर असं तर असे हे काही मुद्दे, है ना, आपल्याला आचार्यांनी सांगितलेले. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, समजलं सगळ्यांना. तर पुढच्या श्लोकामध्ये मग दुर्योधन म्हणतोय, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. याचा अर्थ काय, की अन्ये च बहवः शूरा, तर अनेक शूरवीर आहेत, है ना, यांना सोडून, अन्य म्हणजे यांना सोडून इतर, है ना. तर ते जे काय आहेत, मदर्थे त्यक्त जीविता, है ना. तर माझ्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव ते तत्पर आहेत आणि ते तिथं आलेत युद्ध करण्यासाठी, बाकीचे पण, है ना. तर बाकीच्यांना वाईट वाटू नये म्हणून मग दुर्योधनानं त्यांची पण नावं घेतली, सगळ्यांची घेतली, है ना. नाना शस्त्र प्रहरणा, है ना. नाना म्हणजे विविध प्रकारच्या अस्त्रांनी हे जे अन्य लोक आहेत, है ना, त्या अन्य लोक पण काय आहेत, सुसज्ज आहेत, है ना. आणि सर्वे युद्ध विशारदा, है ना. तर हे सगळे जे आहेत तिथे जे जमा झालेत ते कसे आहेत, युद्ध विशारद आहेत, जे युद्धकलेमध्ये एकदम निपुण आहेत, असं सांगितलं. मग इथं त्यांनी काय केलं, हे जे नावं आहे लोकांचे घेणं ते पूर्ण केलं, है ना. पहिल्यांदा त्यांनी काय केले, पांडवाच्या पक्षाचे नाव घेतले आणि त्याच्यानंतर मग स्वतःच्या पक्षाचे नाव इथं पूर्ण केले, है ना. जसं आपण शेवटी नाव घेतल्यानंतर म्हणतो इत्यादी, है ना, तसं त्यांनी काय म्हटलंय, अन्य असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर वाचा तात्पर्य. हरे कृष्ण. वाचू कसं? हा वाचा. का माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्ध कलेत निपुण आहेत. जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्ध्याविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला काय म्हणतायत, की जे अन्य जे शब्द वापरले त्या अन्यामध्ये कोण कोण आहेत, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रभुपादांनी 3 नावं सांगितले, जयद्रथ,
कृतवर्मा आणि शल्य हे प्रमुख आहेत है ना. आणि ते काय आहे, दुर्योधनासाठी आपलं जीवन देण्यास तयार आहेत है ना, हे दुर्योधनानंच सांगितले है ना. तर ह्याच्या मागचा आशय काय आहे, गूढाशय काय, दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर काय आहे, जीव देण्यास तयार आहेत. कारण प्रभुपाद त्याच्या मागचा अर्थ सांगतायत की हा दुर्योधन काय अधर्माच्या पक्षामध्ये लढत असल्यामुळे ह्याचा जो पराजय आहे तो काय फिक्स आहे, अटळ आहे है ना. आणि त्याच्या बाजूने जे त्याच्या पक्षामधले जे लोक आहेत है ना, त्यांचा मृत्यू पण अटळ आहे है ना. असा त्याच्या मागचा एक गुह्य अर्थ प्रभुपाद सांगतायत आपल्याला. आणि हे सगळे जे नावं सांगितले त्याच्या मागं दुर्योधनाला काय आहे इथं, दुर्योधनामध्ये एक आत्मविश्वास आहे है ना, खात्री आहे त्याला की आपल्या विजयाबद्दल है ना. कारण काय आहे त्याचं, कारण असे हे जे महान योद्धे आहेत त्याच्या पक्षामध्ये है ना, त्यांच्या उपस्थितीमुळं त्याला एक आत्मविश्वास आहे आणि एक खात्री आहे एक प्रकारची की त्याला या युद्धामध्ये विजय मिळेल है ना. असे हे प्रभुपादांनी सांगितले त्याच्याबद्दल. आणि ते सांगत असताना मग आचार्य काय म्हणतायत की विशेष काही नाही, तेच त्यांनी सांगितलं की जो अटळ आहे ते प्रभुपादांनी घेतलेला आहे तो मुद्दा की त्यांनी आपला जीवनाचा जो आहे तो म्हणजे त्यांचा मृत्यू झालाच आहे असं आपण समजू शकतो. ठीक आहे. तर मग पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतोय हा दुर्योधन, तर अपर्याप्तं तदमस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. त्याचा अर्थ काय आहे, तर अपर्याप्तम म्हणजे काय, अपरिमित है ना, अमर्याद. अपर्याप्त मतलब म्हणजे अमर्याद, अपरिमित. तदस्माकं बलम है ना, तर आपली जी शक्ती आहे, आमची शक्ती जी आहे ती अपरिमित आहे है ना. तर कशामुळं, पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत है ना. तर हे भीष्म जे आहेत है ना, यांच्यासारखे जे योद्धे आहेत त्याच्यामुळं काय आपली जी शक्ती आहे ती अमर्यादित आहे, अपरिमित आहे है ना. मग असं पहिल्या वाक्यात म्हणतोय तो या श्लोकाच्या. दुसऱ्या वाक्यात काय म्हणतोय, पर्याप्तम त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम. पण हे जो भीमाने जे रचना केली आहे है ना पांडवाच्या सेनेची है ना, ती कशी आहे, त्यांची शक्ती जी आहे है ना ती मर्यादित आहे आणि आपली शक्ती अमर्यादित आहे है ना. असं इथं दुर्योधना सांगतोय द्रोणाचार्यांना. इथं त्याचं मत असं आहे दुर्योधनाचं. वाचा कोणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण. आमची शक्ती परिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे. तात्पर्य, या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचे अनुमान व्यक्त केले आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित. नेटवर्क गेलं वाटतं त्यांचं. ऐकू येते तुम्हाला? नाही येत आम्हाला पण नाही येत आवाज. दुसरं वाचा कोणी तुम्ही. वाचू का? हा हरे वाचा कृष्ण. वाचा. तात्पर्य, या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमिती आहे असे त्याला वाटले. उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजे भीमाने रक्षलेले पांडव सैन्य ही
हे समीप आहेत. भीम हा भीष्माच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणार असेल तर तो भीमाकडूनच होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता हे दुर्योधनाने जो श्लोक सांगितलाय त्याच्याबद्दलच प्रभुपाद काय सांगतायत की तुलना केली आहे इथं स्वतःच्या पक्षाची आणि पांडवाच्या पक्षाची. है ना. त्याला वाटतंय की भीष्म असल्यामुळं काय होतंय की आपली जी शक्ती आहे ती काय अपरिमित आहे, अमर्यादित आहे. आणि दुसऱ्या पक्षामध्ये भीम असल्यामुळं है ना, कारण तो कनिष्ठ आहे ना, त्यांचा काय आहे तो एक प्रकारे हेच आहे काय तर मुलगा असल्यासारखाच आहे ना. तर पुतण्या असल्या आहे. तर ते असल्यामुळं तो काय कनिष्ठ आहे, त्याचा जो स्तर आहे है ना. तर त्याच्यामुळं काय तो भीमाची शक्ती काय सीमित आहे असं तो म्हणतोय. आणि त्यांच्या समोर भीष्मांच्या समोर भीम काय नगण्यच आहे. तो दुर्योधनाला काय असतो नेहमीच मत्सर असतो, द्वेष असतो भीमाबद्दल. कारण त्याला माहिती होतं प्रभुपाद त्याचं कारण देत आहेत की का बरं असं त्याला मत्सर आहे आणि द्वेष आहे. त्याला माहिती होतं की त्याला जर कोणी मारू शकत असेल तर तो कोण होता, भीमच होता. पण त्यांच्याकडे भीष्मासारखे जे योद्धे आहेत त्याच्यामुळे त्याला वाटायचं की आपला विजय होणार. असं त्याला एक विश्वास होता, आत्मविश्वास होता. असं हे सरळ अर्थ या ठिकाणी आपल्याला प्रभुपादांनी सांगितलंय. आचार्य आपल्याला सांगतायत या श्लोकामध्ये ह्याच्यामुळे एक विशेष अर्थ होता है ना. दुसरा पण ह्याच्या मागे अर्थ आहे. अनेक एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. तर दुसरा अर्थ आपले आचार्य आपल्याला सांगतात. तर ह्याच्यामध्ये तर जो मधला संस्कृत शब्दाचे जे अर्थ आहेत त्याच्यानुसार काय तर ह्याचा अजून एक अर्थ होऊ शकतो की आपली जी शक्ती आहे ती काय आहे, अपर्याप्तम. अपर्याप्तम म्हणजे जे पर्याप्त नाही असं है ना. अपर्याप्तम ह्या शब्दाचा अर्थ एक होतो की अमर्यादित असा पण होतो. आणि दुसरा काय आहे या अपर्याप्तम शब्दाचा अर्थ तर काय जो पर्याप्त नाही असे ते है ना. पर्याप्त नाही असे ते म्हणजे काय हो, पर्याप्त नाही असे म्हणजे काय, म्हणजे जे कमी आहे है ना. तर तो काय म्हणतोय की आपली जी शक्ती आहे ती पर्याप्त नाही. कारण आपले जे रक्षा करतायत ते भीष्मासारखे योद्धे करतायत. पण हे भीष्म हे खूप शक्तिशाली आहेत. पण ते काय आहेत, भीष्म हे काय करतात ते पांडवांच्या पक्षाचे आहेत. पण एक कर्तव्याच्या रूपानं त्यांचं जे हृदय आहे ते पांडवाच्या कडून आहे ना. फक्त बाहेरून ते काय एक त्यांचं कर्तव्य असल्यामुळं ते आपल्याकडं सोबत युद्धाला आलेत. आणि त्याच्यामुळं काय होईल, त्यांचं हृदय पांडवाकडं असल्यामुळं ते भलेही त्यांच्याकडं काय त्यांची योग्यता आहे पांडवांना हरवण्याची, कारण ते पांडवांच्या प्रती त्यांचं विशेष प्रेम आहे. त्यांचं जे हृदय आहे ते पांडवाच्या पक्षाने. तर त्याच्यामुळं काय करतील ते की त्यांच्या पूर्ण जी त्यांची क्षमता आहे है ना, त्या पूर्ण क्षमतेने ते लढणार नाही है ना, असं दुर्योधन म्हणतोय या दुसऱ्या अर्थामध्ये है ना. त्याच्यामुळं काय की भीष्म आपल्या पूर्ण क्षमतेमुळं लढणार नाहीत, तर त्याच्यामुळं काय आपल्याकडं पर्याप्त शक्ती नाही है ना, असं दुर्योधनला वाटतंय. आणि आणखीन काय म्हणतोय तो हे पांडवांचं जे शक्ती आहे ती पर्याप्त आहे तर त्यांची रक्षा करण्यासाठी असं तो म्हणतो.
असा हे दुसरा पण अर्थ आहे. तर तर असा द्रोणाचार्यांनी हा दुसरा अर्थ घेतला या ठिकाणी, है ना, असं आपले आचार्य आपल्याला सांगतात. तर तर मग इथं सारमध्ये काय, संक्षिप्त मध्ये जर सांगायचं तर काय सांगायचं होतं की हे जे पांडवाच्या पक्षाचे जे लोक आहेत, है ना, ते एकदम सुसज्ज आहेत, है ना, त्यांची शक्ती पण खूप जास्त आहे, है ना, आपल्या विरोधी युद्ध करण्यासाठी, है ना. ठीक आहे, असं काही आचार्यांचं मत आहे. हे जो दुसरा अर्थ घेतला, समजलं सगळ्यांना काय म्हटलंय आचार्यांनी ते? स्पष्ट आहे? ठीक. तर मग पुढं असं म्हटलं, असं द्रोणाचार्यांना तो म्हणतो, है ना. मग पुढं त्यांचं बोलणं चालूच आहे. पुढं काय म्हणतोय तो? अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिता भीष्म एवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एव हि. याचा अर्थ काय? तर अयनेषु च सर्वेषु, है ना, व्यूहरचनेतील मोक्याच्या ठिकाणी, है ना. आता तुम्ही सर्वांनी व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तर आपल्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे? आता तिथं जे जमा झालेत, है ना, मी मागं सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हा दुर्योधन द्रोणाचार्यांना बोलायला लागला, है ना, तर ते बोलत असताना, है ना, काय झालं तर बाकीचे पण तिथं एकत्रित झाले होते, है ना. दुर्योधनाचं जे बोलणं आहे, है ना, ते ऐकण्यासाठी द्रोणाचार्यांना जेव्हा तो बोलत होता, है ना, बाकी पण लोक तिथं जमा झाले होते. आता तो काय सांगतोय, तिथं जे बाकी लोक जमा झालेत, है ना, त्यांना काय सांगतोय की हे जे बाकी लोक, तुम्ही जावा. कुठं जावा? तर तुम्हाला जी जागा दिली आहे युद्धामध्ये, व्यूहरचना, जे युद्धाची जी मांडणी केली आहे ना, व्यूहरचना तिला म्हणतो आपण, तर त्या व्यूहरचनेमध्ये काय करा, आपल्या आपल्या नेमक्या ठिकाणी जाऊन काय करा, जे भीष्मदेव आहेत, है ना, सेनापती, त्यांना तुम्ही मदत करा. ठीक आहे. प्रभुपाद काय म्हणताय त्याच्याबद्दल? वाचा तात्पर्य. वाचा लवकर कोणीतरी. हरे कृष्ण. हा वाच. आता तुम्ही सर्वांनी व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तात्पर्य श्रील प्रभुपादाद्वारा भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्दीगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यास गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल, म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण ज्या वेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते. हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवाबद्दल जिव्हाळा असला तरी दूतक्रीडेप्रमाणे आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथं प्रभुपाद आपल्याला काय सांगताय त्या श्लोकामध्ये की जसं राजनीती लोकांचं हे होतं की गुण असतो त्यांचा, है ना, की कुणालाच ते कमी, सगळ्यांनाच प्रेरणा देतात, त्यांना सगळ्यांचीच गरज असते. तर ते असं काही तर त्यांच्या पक्षाचे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांनाच प्रेरणा देतात. तर तेच आता इथं दुर्योधन दाखवतोय,
की जे त्याचे अन्य जे योद्धे आहेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी तो म्हणतोय की तुमची खूप गरज आहे, नाहीतर त्यांना वाटेल की ते दुर्लक्षित झाल्यासारखं असं वाटेल त्यांना, है ना. तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी तो काय म्हणतोय, तुमची पण खूप गरज आहे, कारण भीष्मदेव तर ते खूप मोठे योद्धे आहेत, है ना. खूप त्यांनी आतापर्यंत पराक्रम दाखवलेत, पण आता त्यांचं काय झालंय, वय झालंय, ते वृद्ध झालेत, है ना. आणि त्याच्यामुळं काय, तुमची आता खूप गरज आहे ना, तुम्ही सगळे आता तरुण आहेत, है ना. आणि भीष्मदेव आणि मी, है ना, हे दोघंही काय आता तुमच्यावर अवलंबून आहेत, है ना. आणि तो असं म्हणण्यामुळं मग त्यांना असं वाटेल की भीष्मदेव आणि द्रोणाचार्यांना राग येऊ शकतो ना, अरे आपल्याला हा वृद्ध समजतोय, है ना. असं होऊ शकतं. तर प्रभुपाद काय म्हणतायत मग, त्यांना राग नाही येणार, है ना. कारण इथं माहिती आहे कुणाला, दुर्योधनाला माहिती आहे की हे जे भीष्म आणि जे द्रोण आहेत, है ना, तर त्यांनी जरी त्याचे जे चुकीचे कार्य होते, है ना, कोणते, की द्रौपदीचे वस्त्रहरण वगैरे जे असे अधार्मिक कार्य केले, है ना, त्याच्यामध्ये काही या द्रोणाचार्यांनी किंवा भीष्मांनी विरोध केला नाही, है ना. ते जरी ते अधार्मिक कार्य होते, है ना, तरी त्यांनी काय केले, तिनं न्याय मागितला होता द्रौपदींनी, है ना. आणि या लोकांनी काय एक शब्द पण तिथं बोलला नाही, है ना. तर ते लोक पूर्ण दुर्योधनाच्या बाजूने प्रामाणिक राहिले, है ना. पण त्याला माहिती होतं की जरी या लोकांच्या हृदयामध्ये पांडवांबद्दल विशेष प्रेम आहे, है ना, जिव्हाळा आहे, है ना, पण हे बाहेरून असं काही उघडपणे असं कार्य करणार नाहीत, है ना. ते त्यांच्या कर्तव्याचंच एक पालन करतील, है ना, बाहेरून. तर त्याच्यामुळं त्याला चिंता नव्हती की ह्याच्यामुळं जर आपण भीष्म पितामहांना वृद्ध असं म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल, है ना. असं किंचितही दुर्योधनाला वाटलं नाही, असं प्रभुपाद आपल्याला ठिकाणी सांगतायत. तर मग असं सांगितल्यानंतर मग या श्लोकाबद्दल आचार्यांचं काही आहे का मत, आपण बघूया. प्रभूजी आवाज येत नाही, हरे कृष्ण. हा, नाही, ठीक आहे, ठीक. तर अब विशेष काही नाहीये आचार्यांकडे. तर आपण मग पुढचा श्लोक पाहूया. पुढं काय म्हणतोय, पुढच्या श्लोकात संजय काय म्हणतोय, तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्चै शंखम दद्मो प्रतापवान. तर असं वर्णन केलं दुर्योधनाने, है ना, द्रोणाचार्यांना, आणि ते वर्णन केलं संजय आणि धृतराष्ट्राला. आणि नंतर मग संजय काय म्हणतोय, नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध पराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि त्यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तर मग आता युद्धाला सुरुवात होते असं वर्णन केल्यानंतर, आणि मग तिथं पहिल्यांदा जसं परंपरा आहे की युद्धाच्या अगोदर काय करतात, शंखाचा ध्वनी करतात. आणि या ध्वनीमध्ये काय, तर पहिला जो शंख वाजवला है ना, तो कोणी वाजवला, की भीष्म पितामहांनी वाजवला. एकदम मोठ्याने वाजवला, जसे सिंह गर्जना करतोय, है ना. आणि तो आवाज ऐकून, है ना, तर काय दुर्योधनाला आनंद झाला, असं वर्णन. असं वर्णन कोण केलं, संजयानी केलं. तिथं काय चालू आहे वाचव, प्रभुपाद काय म्हणताय त्याच्याबद्दल, तात्पर्य वाचव कोणीतरी. हरे कृष्ण. हा, वाच. कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील
भाव समजू शकले आणि त्यांच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरी सुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. धन्यवाद. तर आता इथं प्रभुपाद आपल्याला काय सांगतायत की भीष्मदेव हे त्यांना माहिती असतं की जसे आपल्या घरचे जे सिनियर असतात, आपल्या आईला है ना वगैरे कळत असतं की आपल्या मनामध्ये काय चाललंय है ना. तर तसंच भीष्मदेव हे तिथं वरिष्ठ असल्यामुळे त्यांना माहिती होतं की अरे दुर्योधनाच्या मनामध्ये काय चालू आहे, त्याच्या मनात काय भीती आहे है ना. तो असं गुणगान करतोय, यांचं गुणगान करतोय, कुठं तो हे त्याचे राजनीतिक गुण दाखवतोय है ना. हे सगळे भाव जे आपण बघितले दुर्योधनाच्या मनामधले है ना, हे सगळे भाव काय होते त्यांना माहिती होते है ना. आणि त्याचा जो पौत्र होते है ना दुर्योधन जे, तर हे पौत्र असल्यामुळे तर काय तर ते त्यांना एक विशेष आत्मीयता होती तिथं है ना, जिव्हाळा होता कौरवांबद्दल पण है ना. तर त्याच्यामुळे काय केलं त्यांनी एकदम मोठ्या आवाजात है ना, जसं आपण कीर्तन वगैरे करतो है ना, आपण एकदम उत्साहात आहेत तेव्हा आपण काय करतो, मोठ्याने कीर्तन करतो है ना. तसंच भीष्मांनी पण काय केलं, एक उत्साह दिसावा म्हणून मोठ्याने असा शंख वाजवला, जेणेकरून दुर्योधनाला आनंद होईल है ना, त्याची जी चिंता आहे ती थोडी कमी होईल. आणि त्याच्यातून त्यांना असं दाखवून द्यायचं होतं की त्यांचा आंतरिक भाव असा आहे की आता आपला तर काही युद्ध होणार नाहीये, सॉरी आपला तर काही विजय होणार नाहीये है ना, पण एक कर्तव्य म्हणून आपल्याला आता इथं युद्ध करायचंय है ना. कारण दुसऱ्या पक्षामध्ये काय कृष्ण आहेत स्वतः है ना, त्यांच्या विरुद्ध आपण जिंकणं अवघड आहे. ठीक आहे, असं इथं प्रभुपादांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, तर मग पुढे चालूया आपण. तर पुढचा श्लोक काय, तथ शंखाश्च भैर्यश्च पनवानक गोमुखा सहसैवाभ्य हन्यंत स शब्दस्तुमुलो भवत. काय म्हणतात की त्याच्यानंतर भीष्मन, त्याच्यानंतर म्हणजे कशानंतर, हे जे भीष्मदेवानी शंख वाजवला त्यानंतर है ना. तर काय झालं, शंख वाजले, बाकीचे जे कौरवाच्या पक्षामधले आहेत त्यांनी शंख वाजवले, आणि त्याच्यानंतर काय झाले, ढोल वाजवले. ते ढोल वाजवण्यासाठी जे विशेष लोक असतात है ना, तर तर ते ढोल वाजले, पुन्हा भेरी वाजल्या, नगारे वाजले, तुताऱ्या वाजल्या आणि रणशिंगे पण वाजली है ना. आणि एकदम वाजू लागलेली त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. आणि हे सगळं एकत्रित जेव्हा वाजू लागायला लागले, ढोल भेरी नगारे है ना, तर हा जो आवाज तिथं उत्पन्न होत होता है ना, तो खूप भयानक आवाज होता असं म्हटलेलं आहे. आणि असं जेव्हा झालं तेव्हा आपले आचार्य सांगतायत की हा जो आवाज झाला तिथं, तर दोन्ही पक्षामधल्या लोकांना एक युद्ध करण्याची प्रेरणा मिळाली है ना. या सगळ्या आवाजामुळे त्यांचा उद्देशच असतो. तर जे खेळ वगैरे होतात है ना, तिथं पण लोक असंच करतात बघा, वेगवेगळे आवाज वगैरे, क्रिकेट वगैरे जेव्हा चालतो तेव्हा असं त्यांना प्रेरणा देण्यासाठी पण लोक असं करतात है ना, चिअरिंग त्याला आपण म्हणतो है ना, की तिथे जे खेळाडू आहेत त्यांना उत्तेजित, तसं जे युद्ध करणारे लोक आहेत है ना, त्यांना एक प्रेरणा मिळाली.
ठीक आहे. मग पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, तत श्वेतेर्हयेर्युक्ते महती स्यंदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यो शंख प्रदध्मतु. हे तर झालं की आता काय कौरवांच्या पक्षामध्ये है ना, की कौरवांच्या पक्षामध्ये असे शंख वगैरे वाचले. आता ते पुन्हा मग संजय जो आहे तो पांडवाच्या पक्षामध्ये वर्णन करतोय है ना. दुसऱ्या बाजूला है ना, दुसऱ्या बाजूला काय म्हणतोय मी, तर शुभ्र अश्वांनी युक्त अशा है ना, ततः श्वेतेश्च हयैर्युक्ते. श्वेत म्हणजे काय, तर शुभ्र है ना, पांढऱ्या है ना, शुभ्रचा अर्थ इथं काय, पांढऱ्या अश्वांनी युक्त अशा है ना, एका महान एक मिनिट, माझं पुस्तक इथं बंद पडलंय, एक मिनिट. तर दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान, तर असे जे म्हणजे अर्जुन आणि कृष्ण है ना, जे रथावर बसलेत, तर त्यांचे घोडे कसे आहेत, तो एकदम पांढऱ्या रंगाचे आहेत है ना. श्वेत आहे ना, श्वेत म्हणजे काय, पांढरा है ना. तर त्या पांढऱ्याला दुसरं नाव काय, शुभ असं पण म्हटलेलं आहे ना. प्रभुपादांनी दिले श्वेत किंवा शुभ असे दोन नाव. पांढरा रंग शुभ मानला जातो है ना. हे घोड्यांनी है ना. तर असे हे घोड्यांनी युक्त आहेत, अश्वांनी युक्त आहेत है ना. तर हा रथ पण एक महान रथ असं सांगितलंय त्याच. तर महती है ना, महती असा शब्द आलाय रथासाठी है ना. हा रथ पण महान आहे, तर आपण पाहूया ह्याच्याबद्दल कसा महान आहे तो. सेंदने स्थित हो है ना, तर सेंदन म्हणजे काय, तर रथामध्ये बसले आहेत. सेंदन म्हणजे रथ है ना. तर कोण आहे या रथामध्ये, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन है ना. त्यांनी पण मग पहिल्यांदा जे शंख वाजले है ना, जे ढोल नगाडे है ना, तुतार्या जे वाजल्या त्या काय कौरवांच्या पक्षामध्ये वाजले. त्याच्यानंतर मग पांडवाच्या पक्षामध्ये पहिल्यांदा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाबद्दल वर्णन केले आणि मग त्यांनी आपापले शंख वाजवले, श्रीकृष्ण आणि अर्जुनांनी. तर आता असं हे श्लोकाचा अर्थ आहे, अर्थ स्पष्ट झाला. आता तात्पर्य वाचा. तर आता हरे इथं कृष्ण. तुम्हाला भाषांतर वाचण्याची काही गरज नाहीये है ना. काही भक्त हरे वाचतायत पण ठीक आहे. आता मी सांगतोय भाषांतर है ना, त्याच्यामुळे पुन्हा वाचण्याची गरज नाही, तात्पर्यापासून वाचा. हरे कृष्ण. हा हा भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखांशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पांडुपुत्राणाम येषां पक्षे जनार्दनः. पांडुपुत्रांसारख्या व्यक्तीचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय काय सांगितलंय प्रभुपादांनी पाहूया आपण. तर इथं जे कृष्ण आणि अर्जुन आहे ना यांनी जे शंख वाजवले त्याची तुलना कशासोबत केलेली आहे. प्रभुपाद म्हणतायत की भीष्मदेवांनी जो शंख वाजवला आहे ना, सिंह नाद जो केला आहे ना, सिंहाच्या गर्जनेसारखा आवाज, खूप मोठा आवाज जो झाला असं अगोदर सांगितलं आहे ना. तर आता सांगतायत की ह्याच्याशी तुलना करणारे जे शंख होते, असे या सिंहाच्या गर्जनेसारखा जो आवाज केला, कोणी केला, भीष्मदेवाच्या शंखांनी है ना. त्याच पद्धतीने तेवढाच आवाज कोणाच्या शंखाचा आला, श्रीकृष्ण आणि अर्जुन है ना. तर हे सगळे एकदम एका लेवलचे होते है ना, तुलना करण्या योग्य होते, एका स्तरावरले होते.
दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षाचाच विजय होणार आहे ना. त्याचं कारण काय? जयस्तु पांडुपुत्राणाम येशाम पक्षे जनार्दन, ज्यांच्या पक्षामध्ये जनार्दन आहेत है ना, कृष्ण आहेत, त्यांचाच काय होणार? विजय होणार. त्याच्यामुळे पांडवांचाच विजय पक्का होता, असं पण हे शंखामधून आपल्याला शंखांच्या आवाजामधून दिसून येतं, असं प्रभुपाद सांगतात. तर कारण श्रीकृष्ण त्यांचे सहकारी होते, मित्र होते. जिथं भगवंत असतात तिथं काय असते? लक्ष्मी पण असते. तर लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. तर हे कोणत्या शब्दाबद्दल सांगतायत? कृष्णाबद्दल इथं जो शब्द आलाय तो कोणता शब्द आलाय? माधव. तर माधव म्हणजे काय हो? माधव म्हणजे लक्ष्मीचा पती. जो इथं शब्द आलाय माधव, हा ना, तिथे दिलंय पण बघा, है ना, माधव श्रीकृष्ण आणि कंसामध्ये दिलेला आहे लक्ष्मीपती, है ना. तर या शब्दाबद्दल प्रभुपाद असं सांगतायत की माधव शब्द इथं जो म्हटलाय संजयाने, त्याच्या मागे अर्थ असा आहे की तिथं लक्ष्मी पण तिथं उपस्थित आहे. आणि लक्ष्मी म्हणजे काय असतं? की भाग्य आणि विजय. जिथं लक्ष्मी असते तिथं भाग्य असतं, विजय असतो आणि धन असतं, है ना, सगळ्याच गोष्टी, यश असतं. तर यांची तिथं उपस्थिती आहे, है ना, कारण तिथं माधव शब्द उच्चारलाय संजयाने. तर आता त्या रथाबद्दल त्यांनी काय सांगितलं होतं? महती शब्द वापरला होता संजयांनी, महती, है ना. हा रथ पण खूप महान आहे, है ना. तर का महान आहे? कारण हा जो रथ आहे तो काय अग्निदेवांनी दिलाय. कुणाला दिलाय? अर्जुनाला, है ना, भेट म्हणून, दान म्हणून दिलाय. तर त्याच्यामध्ये अग्निदेवांनी दिल्यामुळं काय होतं? तो हा नेहमी विजयी होणाराच रथ होता, विजय रथच होता हा, है ना. तर ते पण एक कारण आहे, है ना, की पांडवांचा या ठिकाणी विजयच होणार. खूप कारण आपण इथं बघितले की पांडवांचा विजय कशामुळे होणार. तर आपण बघितलं पहिल्यांदा की त्यांच्याकडे जो शंखाचा ध्वनी आहे त्यांच्या, है ना, त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर दुसरं कारण बघितलं की कृष्ण त्यांच्या पक्षामध्ये आहेत, त्याच्यामुळं काय होणार? त्यांचा विजय होणार, है ना. आणि कृष्ण तिथं असल्यामुळं मग लक्ष्मी पण तिथे येणार, है ना, आणि भाग्य आणि विजय पांडवांचाच होणार. आणि पांडवांकडे अजून काय होतं? त्यांचा अर्जुनाकडे विशेष करून तो जो रथ होता, तो रथ जो होता तो अग्निदेवाने त्याला दिला होता, है ना. त्याच्यामुळं पण तो विशेष होता. तो या सगळ्या कारणांमुळं पांडवांचाच विजय होणार. त्यांचा विजय कशामुळे होणार, हे कारण पण इथं दिलेली आहेत. तर या श्लोकामध्ये आपल्याला कसं दिलं की जसं हे कौरवाच्या पक्षामध्ये लोकांमध्ये जशी युद्ध करण्याची इच्छा होती, त्यांनी मोठे मोठे आवाज केले प्रेरणा देण्यासाठी आपल्या पक्षामधल्या लोकांना, तसं पांडवांच्या पक्षामध्ये पण लोकांची असं युद्ध करण्याची इच्छा होती. तर इथं आपले आचार्य सांगतायत की तर अग्निदेवांनी तर रथ दिलाच होता, है ना. कुणाला दिला होता अग्निदेवांनी हा रथ? अर्जुना. हा, अर्जुनाला. तर त्याच्यासोबत अजून पण काही गोष्टी अग्निदेवांनी दिल्या होत्या, है ना. तर ते काय म्हणतायत की अर्जुन काय कसं युद्ध करायचं हो? कशाने युद्ध करायचं अर्जुन? धनुष्य. हा, धनुष, है ना. आणि या गांडीव धनुष्य. धनुष्यामध्ये तो काय वापरायचा? मग बाण वापरायचा, है ना. आणि तुम्ही बघितलं असेल की ते बाण कुठं ठेवतात? असं धनुष्याचे जे बाण असतात ते कुठं ठेवलेले असतात? तुम्ही फोटोमध्ये वगैरे बघितलं असेल कधी.
पाठीमागे हे असतं लटकवलेलं, त्याच्यामध्ये हा ठेवलेले असतात. बरोबर आहे. काय म्हणतात त्याला, हे जे नाव नाही मला आठवत आता. हा तर ते जे बाण ठेवण्याचं जे पिशवी असते, आपण असं त्याला म्हणू, है ना. तर हं. ती जी पिशवी आहे है ना, ती पण अर्जुनाला कोणी दिली होती? अग्निदेवांनी दिली होती. अग्निदेवानी. हा, अग्निदेवांनी दिली होती. आणि अर्जुनाचा हे जे रथ आहे है ना, या रथाचे जे घोडे सांगितले, त्याचा इथं फक्त काय सांगितलंय, रंग सांगितलाय है ना. अं, तर हा जो रंग आहे है ना, तो कसा सांगितला इथं, घोड्यांचा रंग कोणता सांगितलाय? श्वेत. श्वेत श्वेत. है ना. हा. तर शुभ्र. हे जे घोडे होते, रथ तर दिलाच है ना अग्निदेवांनी, या रथासोबत घोडे पण दिले होते है ना अर्जुनाला. तर अशा 3 गोष्टी दिल्या होत्या अग्निदेवानी अर्जुनाला. ठीक आहे, असं आपल्या आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तिथून आपल्याला कळालं. तर पुढचा श्लोक बघूया. स्पष्ट आहे एवढं सगळ्यांना? समजलं आतापर्यंत सगळ्यांना? हो. आतापर्यंत काही कुणाला प्रश्न आहे? नाही. समजतंय ना? सोपं हो. आहे. हा, ठीक. तर पुढचा श्लोक आपण बघूया. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मावृकोदरः. काय म्हणतायत मग? भगवान श्रीकृष्णांनी आपल्या पांचजन्य नावाचा शंख वाजवला. पांचजन्यम ऋषिकेशो. ऋषिकेश जे आहेत, श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या शंखाचं नाव काय? पांचजन्य. देवदत्तम धनंजय. धनंजय कोण आहे? अर्जुन. त्याचा देवदत्त हे त्याच्या शंखाचं नाव आहे. आणि पौंड असं हे दोघांचं पहिल्या लाईन मध्ये सांगितलं. त्याच्यानंतर भीमकर्मा वृकोदरः. तर भीमकर्म म्हणजे अतिशय दुष्कर कार्य करणारा है ना. कोण आहे तो? व्रक उदर भीम. है ना. व्रक उदर है ना, म्हणजे व्रक उदर भीम. म्हणजे काय? खूप खूप खाणारा, बेसुमार भक्षण करणारा है ना. असं भीम इथं प्रत्यक्ष नाही सांगितलं, भीम शब्द नाही वापरला. तर त्यांनी काय सांगितलं की भीम कर्म. भीम म्हणजे काय असतो? अति दुष्कर, असं भीम शब्दाचा अर्थ आहे. तर असे भीम कर्म, असे अति दुष्कर कर्म करणारा आणि काय करणारा की खूप खाणारा, बेसुमार खाणारा, असा जो भीम आहे है ना, तर त्याच्या शंखाचं नाव काय? पौंड्र है ना. त्यांनी या तिघांचे इथं नावं दिलेत आणि त्यांच्या शंखांचे पण इथं नावं दिलेत. तो या पौंड्र नावाचा शंख त्यांनी वाजवला भीमाने. तर तात्पर्य वाचा कोणी? प्रभुपाद काय म्हणताय त्याच्याबद्दल? मी वाचू प्रभूजी. हा वाचा, कोणी पण वाचा. भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ओम. ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत, जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूपे आहेत. निर्विशेषवादी जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियाचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे, कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. त्यांचे नाव गोविंद आहे, कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. आनंद त्यांचे देतात. नाव वासुदेव आहे, कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांचे नाव देवकीनंदन आहे, कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला. त्यांचे नाव यशोदानंदन आहे, कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या. त्यांचे नाव पार्थसारथी आहे, कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले, म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे, कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी
त्याच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले. याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते, कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हती. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला. हरे कृष्ण. धन्यवाद. तर या तात्पर्यामध्ये काय म्हणतायत प्रभुपाद? ते सुरू करतात की तर इथं या श्लोकामध्ये कृष्णासाठी जो शब्द वापरलाय है ना, तो काय आहे म्हणतायत प्रभुपाद? ऋषिकेश. तर तो पहिल्यांदा त्याचा अर्थ समजावून सांगते. तर ऋषिकेश म्हणजे काय? तुम्ही ऐकलाय हा शब्द बरेच वेळेस. काय आहे ह्याचा अर्थ? ऋषिकेश म्हणजे काय? कोणी सांगू? इंद्रियावरती जिंकलेले. हा, इंद्रियावरती जिंकलेले किंवा इंद्रियाचे जे स्वामी आहेत है ना, तर असा समस्त इंद्रियांचे है ना, तर आपली जी सगळी इंद्रिय आहेत है ना, किती 11 इंद्रिय आहेत आपली है ना, त्या 11 इंद्रियाला ज्यांनी जिंकलंय है ना, तर ते कोण आहे? ऋषिकेश है ना. हा. तर आणि जीव काय आहे? तर जीव ऋषिकेश आहे का? नाही है ना. तर तो जीव हा त्यांचा अंश आहे, आपल्याला माहिती आहे. आपण बघितलं ह्याच्यामध्ये पण उपोद्घातमध्ये पण आपण बघितलं होतं की आपण कसे त्यांचे अंश आहोत आणि सेवक आहोत है ना. म्हणून जीवांची इंद्रिय सुद्धा काय आहेत? ही भगवंतांच्या अधीनच आहे. त्यांच्या इंद्रियाची अंश रूपे आहेत है ना. कारण आपण अंश आहोत है ना भगवंतांचे, तर काय आपली इंद्रिय अंश नसतील का? है ना, ते पण असायलाच पाहिजे. आपण स्वतः अंश आहोत है ना, आपले इंद्रिय पण त्यांचेच अंश आहे. हे असं प्रभुपादांनी सांगितलं हे ऋषिकेश. त्याच्यानंतर ते जात आहेत निर्विशेषवादी है ना. निर्विशेषवादी म्हणजे कोणते लोक? आपण चर्चा केली याची उपोद्घातमध्ये है ना. कोणते लोक? यांचं दुसरं नाव काय निर्विशेषवाद्यांचं? मायावादी. मायावादी है ना, हे आपण बघितलं होतं. बरोबर आहे. निर्विशेषवादी मायावादी जे लोक आहेत है ना, तर ते काय म्हणतात की जीवांना इंद्रिय का असतात हे त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. आणि आपल्या भक्तीमध्ये आपण देऊ शकतो की हा सगळे जे जीव आहेत ते भगवंतांचेच अंश आहेत आणि आपली इंद्रिय भगवंतांच्या इंद्रियाचे अंश आहेत. तर त्याच्यामुळं त्यांनी काय करतात की जीवांच्या इंद्रियाचं भगवंतांच्या इंद्रियाचं असं स्पष्टीकरण ते देऊ शकत नाहीत है ना, कारण ते भगवंतांना एक व्यक्ती असं म्हणून ते स्वीकारच नाही करत है ना. तर भगवंतांना व्यक्ती म्हणून स्वीकारलं नाही है ना, त्याच्यामुळं काय होतं की ते इंद्रियापर्यंत त्यांचा विचारताच येत नाही है ना. ते इंद्रियापर्यंत ते विचारच करू शकत नाहीत की भगवंतांना इंद्रिय असतात है ना. अशा प्रकारचा हे मायावादी लोक है ना. त्याचं कारण काय? तर ते भगवंतांना व्यक्तीच नाही समजत. भगवंतांना ते कसं समजतात? निराकार है ना. निराकार म्हणजे कसं असतं? इंद्रिय रहित है ना, निराकार निर्विकार असं म्हणून भगवंतांना संबोधण्यास म्हणजे बोलण्यास, संबोधणे म्हणजे काय? हाक मारणे किंवा बोलणे है ना, असं करण्यास ते उत्सुक असतात है ना, असंच ते बोलवतात. आणि भगवंतच त्यांना असं बुद्धी देतात है ना, की ते असं करावं ते म्हणून, कारण त्यांची त्याची इच्छा असते त्याच्यानुसार. तर ते पण सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित असून ते सगळ्यांना मार्गदर्शन करतात. तर जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात भगवान. पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. बाकीचे जे शुद्ध भक्त नाही आहेत, आपल्यासारखे जे साधक आहेत है ना, किंवा जे अभक्त आहेत है ना, तिथं भगवंत काय करतात? फक्त मार्गदर्शन करतात है ना. पण जे शुद्ध भक्त आहेत है ना, प्रभुपादांसारखे, तर तिथं काय करतात? भगवंत स्वतः त्या इंद्रियांमध्येच ते नियंत्रण करतात, मार्गदर्शन नाही करत है ना. तर स्वतः तिथं कार्य करतात त्यांच्या इंद्रियाद्वारे, शुद्ध भक्तांच्या इंद्रियाद्वारे. तर या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात.
कारण अर्जुन कोण आहे? शुद्ध भक्त आहे ना भगवंतांचा. त्याच्यामुळं भगवंत त्याच्या इंद्रियाचं नियंत्रण करतायत. म्हणून त्यांना ऋषिकेश या नावाने, विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. भगवंतांना इथं जर ऋषिकेश शब्द वापरलाय आहे ना, त्याचा एवढा मोठा अर्थ सांगितला प्रभुपादांनी. की काय तर ते आपल्या शुद्ध भक्तांच्या, संक्षिप्त मध्ये काय तर ऋषिकेश म्हणजे काय तर आपल्या शुद्ध भक्तांच्या इंद्रियाचे प्रत्यक्षपणे स्वतः नियंत्रण करतात, असा हा ऋषिकेश शब्दाचा अर्थ आहे. तर असं भगवंतांच्या प्रत्येक नाव त्यांना जे संबोधण्यात आले आहे, तर प्रत्येक नावाचा एक अर्थ असतो आणि भगवंतांमध्ये त्याचे गुण असतात. पण आपल्या ह्याच्यामध्ये तसं नसतं. आपलं काय असतं, नाव आपलं वेगळंच असतं, पण त्या नावानुसार आपल्यामध्ये गुण नसतात. जसं आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, की काय तर नाव सोनूबाई आणि हाती कथिलाचा वाळा, आपण म्हणतो मराठीमध्ये असं. तर काय नाव आहे तिचं? सोनूबाई असं नाव आहे त्या एका महिलेचं, है ना. पण तिचं काय, तिच्याकडे एवढं सोनंच नाही, फक्त तिचं नावच आहे. आणि तिच्या हातामध्ये आपण जसं दागिने घालतो सोन्याचे, है ना, पण त्याच्याऐवजी तिनं काय घातले, तसे कथिलाचे, लोखंडाचे असे दागिने घातलेत. पण भगवंतांचं तसं नसतं, है ना, की त्यांच्या जी नावं असतात ती त्यांच्या कडं असतं, त्याच्या जे गुण असतात ते पण. तसं त्यांचं हे ऋषिकेश असं हे नाव आहे. जसं त्यांचं आणखीन एक नाव इथं प्रभुपादांनी सांगितलंय की मधुसूदन, है ना. मधुसूदन म्हणजे काय तर त्यांनी मधु नावाच्या राक्षसाचा, दैत्याचा वध केला होता, त्याच्यामुळे त्यांचं नाव मधुसूदन असं आहे. पुन्हा त्यांचं आणखीन एक नाव आहे गोविंद, म्हणजे काय, ते गायींना आणि सगळ्यांच्या इंद्रियांना आनंद देतात. आणखीन एक नाव आहे त्यांचं वासुदेव. वासुदेव म्हणजे काय तर वसुदेवाचा मुलगा, वसुदेव पुत्र. पुन्हा देवकी नंदन, म्हणजे देवकीचा मुलगा. आणि यशोदानंदन म्हणजे यशोदेचा पण मुलगा. तर भगवंतांनी अशा खूप साऱ्या लीला केल्या, असंख्य लीला केल्या. आणि वृंदावन मधल्या विविध तिथल्या ब्रजवास्यांसोबत, है ना, त्यांच्या आईसोबत, मित्रांसोबत, है ना, गोपींसोबत, सगळ्यांसोबत ज्या लीला केल्या असंख्य, तशी त्यामुळं काय भगवंतांची असंख्य नावे आहेत, है ना, त्यांच्या लीलानुसार, त्यांच्या गुणानुसार. आणि तसंच एक मग अर्जुनासोबत जी लीला केली, त्याच्यामुळे भगवंतांचं नाव आहे पार्थसारथी. काय लीला केली की अर्जुनाचा रथ चालवण्याची जी लीला केली, त्याच्यामुळे पार्थ म्हणजे काय अर्जुन, आणि त्याचा जे सारथी झाले भगवान, तर त्याच्यामुळे पण भगवंतांना एक पार्थसारथी असं नाव मिळालं. आणि तसंच इथं अर्जुनाला त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या इंद्रियाचं नियंत्रण केलं, त्याच्यामुळं ऋषिकेश असं पण नाव मिळालं. हे झालं भगवंतांचं जे नाव आहे ऋषिकेश, त्याच्याबद्दल प्रभुपादांनी सांगितलं. त्यामुळे अर्जुनासाठी इथं एक नाव वापरलेलं आहे, धनंजय. त्याचं कारण काय तर जेव्हा पांडवांनी विविध यज्ञ केले, तर यज्ञासाठी आपल्याला माहिती आहे की खूप मोठा खर्च येतो, खूप मोठा आपल्याला धनसंपत्तीची आवश्यकता असते. त्याच्यामुळं आपण म्हणतो की कलियुगामध्ये यज्ञ करणं हे काय आहे, काही प्रासंगिक नाही. कलियुगाच्या परिस्थितीनुसार हे सर्वांनीच यज्ञ करावं, है ना, असं आपण शक्य नाहीये सगळ्यांना, है ना. कारण यज्ञासाठी जी सामग्री लागती, त्याच्यासाठी जो खर्च येतो, है ना, ते ब्राह्मण वगैरे जे लागतात, है ना, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या सहजासहजी उपलब्ध नाहीयेत, है ना. त्याच्यामुळे आपण म्हणतो की कलियुगामध्ये यज्ञ वगैरे जे आहे, है ना, हे सगळे सर्वसामान्य जनता जी आहे ती नाही करू शकणार. तर तो अर्जुनाने ती जी धनसंपत्ती आहे, है ना, जे काही यज्ञ केले, सर्व प्रकारचे जे यज्ञ केले त्यांनी, है ना, वेगवेगळ्या प्रकारचे, त्या सर्व यज्ञामध्ये जे संपत्ती, धनसंपत्ती जमा करण्याचं जे काम आहे ते अर्जुनाने केलं होतं, है ना. तो जायचा, युद्ध करायचा दुसऱ्या राजांसोबत आणि त्यांना परास्त करून त्यांच्याकडून संपत्ती घेऊन यायचं, असं. त्याच्यामुळे त्याला धनंजय असं नाव मिळालेलं होतं अर्जुनाला. त्याच्यानंतर भीमाला आपण म्हटलंय व्रकोदर, है ना, जे तिथं श्लोकामध्ये म्हटलंय, है ना, व्रकोदर.
म्हणजे काय, व्रकोदर म्हणजे काय, जो खूप खातो है ना, जो अतिशय अन्न खातो है ना, त्याच्यामुळे त्याला व्रकोदर है ना, असं पण म्हटलेलं आहे. आणि मग त्याचं काय, त्याला अजून भीमकर्म, भीमकर्म पण असं म्हटलं. भीमकर्म म्हणजे काय, म्हणजे अतिशय कठीण कार्य तो करायचा, जसं हिडांबसूर सारख्या खूप शक्तिशाली राक्षसांचा त्याने वध केला है ना. तर असे अतिशय दुष्कर कार्य तो करायचा, त्याला मग त्याला भीमकर्म असं पण नाव आहे. तर हे जे शंखांचे आवाज झाले, आपण मागं पण हा मुद्दा बघितला आहे ना, की हे जे तिथं आवाज झाले त्याच्यामुळे काय होते, चिअरिंग होते आणि प्रेरणा मिळते है ना युद्ध करण्यासाठी. तर तेच इथं प्रभुपाद सांगतायत आता. हे झालं तर पांडवांच्या पक्षामुळे है ना. पण कौरवांच्या पक्षामध्ये असं विशेष काहीच नव्हतं है ना. त्यांच्या पक्षामध्ये विशेष एकच होतं की भीष्मांनी काय केलं, शंख वाजवला आणि त्याचा आवाज जो आहे तो कसा झाला, सिंहाच्या गर्जनेसारखा झाला है ना. एकच विशेष होतं त्यांच्याकडं. तर इकडंच खूप विशेष आहे पांडवांच्या पक्षामध्ये, कारण श्रीकृष्ण स्वतः इकडं उपस्थित आहेत आणि त्याच्यामुळे लक्ष्मी पण इथं उपस्थित आहे आणि तिकडल्या कौरवाच्या पक्षाची जो पराजय आहे है ना, तो काय आहे, निश्चित आहे है ना. आणि पांडवांचा विजय निश्चित आहे है ना, असं प्रभुपादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग तर हे जे अर्जुनाचा जो आपले आचार्य सांगतायत की अर्जुनाचा जो रथ हे आहे, काय म्हणतात, शंख आहे है ना, त्याचं नाव काय सांगितलं, अर्जुनाच्या शंखाचं नाव काय सांगितलं, देवदत्त. देवदत्त है ना. तर हा जो देवदत्त नावाचा जो शंख आहे अर्जुनाला, तो इंद्राने दिलाय असं आपले आचार्य सांगतायत आपल्याला. ठीक आहे, हे एक इथं नवीन मुद्दा आहे. मग पुढे जाऊया आपण. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान दद्मू पृथक पृथक. काय म्हणताय तिथं या श्लोकांमध्ये, तर आता बाकीचे लोक पण आपला शंख वाजवत आहेत है ना. तर कुंती पुत्रो युधिष्ठिर, कुंतीचा जो पुत्र आहे युधिष्ठिर, त्यांनी काय केला, त्याच्या शंखाचं नाव आहे अनंत विजय है ना, या आपला असा शंख वाजवला. त्याच्यानंतर काय केलं, नकुल सहदेवश्च सुघोषो मणिपुष्पकौ है ना. तर नकुल आणि सहदेवांनी त्यांचे काय, नकुलच्या शंखाचं नाव काय, सुघोष आहे, आणि सहदेवच्या शंखाचं नाव मणिपुष्पक है ना, असं अनुक्रमे हे नावं दिलेली आहेत. तर हे त्यांनी आपले आपले शंख वाजवले है ना. पुन्हा काय, काश्यश्च परमेश्वास, महान धनुर्धर काशी नरेश है ना, शिखंडी है ना, दृष्टदुम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद आणि द्रौपदीचे मुलं, सुभद्रेचे मुलं है ना, या सगळ्यांनी मग काय केले, म्हणजे इथं जे शंख वाजवत आहेत है ना, ते कसं वाजवत आहेत, वरिष्ठ व्यक्ती, सिनियर व्यक्ती पहिल्यांदा शंख वाजवतोय आणि त्याच्यानंतर मग असं ज्युनियर कडं, वरिष्ठांकडून कनिष्ठांकडं असं हे शंख वाजवले जात आहेत. हे आपण इथं समजू शकतो. तात्पर्य वाचा कोणी. मी वाचू का प्रभूजी? हा वाचा. संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्व लक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे.
पितामहा भीष्मांपासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती, कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. धन्यवाद. तर इथं प्रभुपाद आपल्याला काय सांगतायत की हे संजयाने मोठ्या चातुर्याने है ना, हे जे सगळे लक्षण इथं कोण वर्णन करतंय है ना, धृतराष्ट्राचा जो प्रश्न आहे, काय प्रश्न आहे की तिथं काय झालं, त्या युद्धभूमीवर काय झालं है ना. तर संजय काय करतोय, मग आता तो राजाला उत्तर देतोय ना, तर तो एकदम स्पष्टपणे नाही सांगत की तिथं जे सगळे लक्षणं दिसत आहेत है ना, ती काय आहे, तो सगळी पांडवांच्या विजयाचीच लक्षणं दिसत आहेत. इथं कौरवांच्या विजयाचं काही चालूच नाही है ना, असं एकदम तो सरळपणे उत्तर देत नाही है ना. तो सांगतो अरे कौरवांच्या इकडं असं चालू आहे है ना, पांडवांच्या इकडं असं चालू आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे तो काय सांगतोय की तुमच्या पुत्रांचा इथं पराजय होणार आहे ना, आणि पांडवांचाच विजय होणार आहे. कारण पांडवांच्या पक्षामध्ये काय आहे, तर श्रीकृष्ण आहेत है ना, त्यांच्या शंखांचे असे आवाज झाले है ना, त्यांना जो रथ मिळालाय तो अग्नीनं दिलाय है ना, त्यांना जो शंख मिळालाय तो इंद्रानं दिलाय है ना. असे जे त्यांच्या घोड्याचा रंग पांढरा आहे म्हणजे तो शुभ आहे, त्याच्यामुळे त्यांचा विजय होणार है ना, असं तो सांगतोय. हे सगळे जे वर्णन करतोय है ना, त्याच्या माग तो अप्रत्यक्षपणे काय सांगतोय वो, की पांडवांचाच विजय होणार. तिथं काय झालं हे प्रश्न आहे, तर काय झालं तर युद्ध होईल पण तिथं विजय कोणाचा होणार, पांडवांचाच होणार, कौरवांचा होणार नाही है ना. असं त्यानं अप्रत्यक्ष सांगतोय. कारण काय, तो खूप हुशार आहे, चतुर आहे संजय जो आहे है ना. त्याच्यामुळे इथं काय म्हटलंय, त्याला मोठ्या चातुर्याने तो काय करतोय, धृतराष्ट्राला सांगतोय पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसविण्याचे जे प्रयत्न आहेत है ना, हे सगळं चुकीचं आहे तुमचं है ना, हे काही योग्य नाहीये. आणि स्पष्ट होतं की कौरव मारले जाणार, ते पराजित होणार. आणि ह्याच्यामध्ये जबाबदार कोण आहे, तर धृतराष्ट्रच जबाबदार आहे. कारण सुरुवातीपासून जो दुर्योधनाची जी जडणघडण झाली है ना, तर त्याच्यामध्ये दुर्योधन जे काही म्हणायचा त्याच्यामध्ये धृतराष्ट्रांनी कधी सुधारणाच केली नाही. दुर्योधनाने जे काही धोरणं स्वीकारली त्याला त्यांनी प्रेरणाच दिली है ना, त्याला असं शिकवलं नाही की अरे बाबा तुझं हे धोरण आहे, तुझे असे जे विचार आहेत ते अधर्मिक आहेत है ना. पण तसं केलं नाही पाहिजे. आपण धर्माने, आपण राजा आहोत है ना, तर राजात जर अधर्म करायला लागला तर मग बाकीचे लोक काय करतील आपल्या राज्यामधले है ना. तर त्यांनी एक चांगलं उदाहरण प्रस्तुत केलं पाहिजे. तर असं मग त्याला शिकवलंच नाही की धार्मिक एक वृत्तीचं वागणं जे आहे त्याच्यामुळं मग आता ते हरणारच होते अधर्माच्या पक्षामुळे असल्यामुळं, असं प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत या श्लोकांच्या तात्पर्यामध्ये. तर मग ठीक. तर आपले आचार्य सांगतायत की इथं जो संजयाने काय केलंय, हे जे शंखाचे नावं सांगितली, कौरवांच्या पक्षामध्ये असे नावच नाही सांगितले, तर पांडवांच्या पक्षामध्ये असे शंखांचे नावं सांगितलेत त्यांनी. तर त्याच्यामध्ये असं कारण आहे की ह्यांचे शंख जे आहेत ते खूप दिव्य आहेत, तर त्याच्यामुळे इथं शंखांचे नावं सांगितले असं आपल्या आचार्यांचं मत आहे. की हे जे नावं सांगण्याचा उद्देश जो आहे संजयाचा, त्याला असं सांगायचंय की पांडवांकडे खूप दिव्य शंख आहेत आणि हे दिव्य शंख असल्यामुळं यांचाच विजय होणार आहे. हे पांडवांच्या विजयाचं लक्ष आहे, कारण यांच्याकडे दिव्य शंख आहेत जे युद्धाच्या अगोदर हे वाजवतात. ठीक आहे.
तर पुढच्या श्लोकामध्ये संजय काय सांगतोय? सघोषोद्धार्त राष्ट्राणाम हृदयानी व्यधारयत नभश्च पृथ्वीं चैव तुमुलोभ्य नुनादयन. अभ्यनुनादयन म्हणजे दुमदुमून गेला. तर हा जो आवाज आहे सघोष आहे ना, जो ध्वनी आहे, तर या ध्वनीमुळे काय झालं? कोणता ध्वनी हो? जो शंखाचा ध्वनी आहे ना, भाषांतरामध्ये दिले बघा, हा विविध प्रकारचा शंख निनाद आहे ना. कोणाच्या शंखाचा निनाद आहे हा? पंचशंखांचा निनाद. पांडवांच्या है ना. कृष्ण, पांडव आणि त्यांच्या पक्षाचे जे लोक होते त्यांच्या शंखांचा जो आवाज आलाय, निनाद आलाय है ना, तो काय वरचीवर तो वाढतच गेला. वाढत आहे. आणि या आवाजाने काय झालं? आकाश व पृथ्वी है ना, सगळं एकदम दुमदुमून गेलं है ना. अभ्युनुनादयन म्हणजे एकदम दुमदुमून गेलं, एवढा मोठा आवाज झाला. आणि ह्याच्यामुळं काय झालं? धृतराष्ट्रांचे जे पुत्र होते म्हणजे काय, कौरव जे होते है ना, त्यांच्या हृदय काय झालं? विदीर्ण झालं. या आवाजानंच त्यांना काय झाले? एकदम तुटून गेले, विदीर्ण झाले, हृदयातून ते निराश झाले. हृदय विदीर्ण झालं म्हणजे काय? तर ते एकदम घाबरून गेले आणि त्यांना वाटायला लागलं की अरे, आवाजच त्यांचा एवढा जोरदार आहे, तर हे युद्ध कसं करतील? त्याच्यामुळेच ते एकदम खचून गेले. वाचा कोणी तात्पर्य. हरे कृष्ण. तात्पर्य: दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नव्हती. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही, परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांवरील दृढ विश्वास होय. जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथं प्रभुपाद आपल्याला सांगतायत की यांच्या पांडवांचे जे शंख वाजले तेव्हा असं वर्णन केलं संजय यांनी की त्यांची हृदय विदीर्ण झाली. पण जेव्हा कौरवांचे शंख आधी वाजले त्यांचे तर उलटे शंख है ना, आणि तेव्हा असं वर्णन केलं नाही की असे ह्यांचे हृदय विदीर्ण झाले, ह्यांना भीती वाटली है ना. म्हणजे काय झालं की भक्तांना भीती वाटतच नाही. आपण बघतो की 5 वर्षाच्या प्रल्हाद महाराजांना जे भक्त असतात त्यांना भीती वाटतच नाही है ना. 5 वर्षाच्या मुलाला एका मृत्यूला सामोरं जायचं है ना, म्हणजे किती अवघड आहे ना. याच्यामध्ये 5 वर्षामध्ये मुलांना काहीच कळत नाही है ना, तरी पण है ना प्रल्हाद महाराजांना त्याची काहीच भीती वाटली नाही, मृत्यूची पण. तर असं असतं, म्हणजे भक्तांचा गुण आहे ना, ते एकदम त्यांना भीती वाटतच नाही कोणत्याही संकटामध्ये. कितीही मोठं जरी संकट त्यांच्या समोर आलं तर कशामुळं त्यांना मनामध्ये त्यांच्या भीतीच नसते है ना. तर ही भीती कधी वाटते आपल्याला? कधी वाटते भीती आपल्याला? तर भागवतम मध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. भागवतमचा जो 11वा स्कंद आहे त्याच्यामध्ये इथं उत्तर देतात की काय म्हणतात की भयम द्वितीया अभिनिवेशत स्यात् असं सांगतात ते श्लोकामध्ये एकदा. तर काय सांगतात? भयम द्वितीया अभिनिवेशत स्यात् है ना. तर भयम है ना, भय. द्वितीया, द्वितीय म्हणजे काय? द्वितीय म्हणजे काय? म्हणजे काय? दुसरा. बरोबर आहे. द्वितीय म्हणजे दुसरं, म्हणजे कृष्णांना सोडून है ना. भयम द्वितीय अभिनिवेशत स्यात्. अभिनिवेश म्हणजे काय? तर एकदम त्याच्यामध्ये काय होणं, समाविष्ट होणं. अभिनिवेशत स्यात् म्हणजे काय? मग्न आपण म्हणतो ना की तो मग्न होणं है ना. अभिनिवेश म्हणजे काय? मग्न होणं है ना. भय म्हणजे काय? तर कृष्णांना, द्वितीय म्हणजे काय? कृष्णाला सोडून दुसरा है ना. द्वितीय म्हणजे दुसरा. कोणता दुसरा? की जो कृष्ण आहे त्यांना सोडून दुसऱ्या अशा गोष्टीमध्ये जर एखादा व्यक्ती काय झाला? मग्न झाला है ना. तर भयाची तिथे व्याख्या करतायत. भगवंतांना, कृष्णाला सोडून है ना
एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्या मनामध्ये विचार आला किंवा आपण त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये जर मग्न झालो तर त्याला काय म्हटलेलं आहे? काय म्हटले? द्वितीय. काय म्हटलंय? कृष्णाला सोडून आपण दुसऱ्या गोष्टीत मग्न झालो है ना, त्याला काय म्हटलंय? भय असं म्हटलंय है ना. तर भय म्हणजे काय की जेव्हा कृष्णाला सोडून आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये विचार करतो किंवा मग्न होतो, त्या विचारांमध्ये आपण कृष्णाला सोडून दुसऱ्या गोष्टींच्या विचारामध्ये मग्न होतो, तेव्हा आपण भयभीत होतो है ना. तर भक्त जे असतात ते काय असतात? तो कृष्णाच्याच विचारामध्ये एकदम मग्न असतात है ना, दुसऱ्या विचारांमध्ये नसतात है ना. जे भक्त नसतात है ना, ते काय असतात? दुसऱ्या विचारांमध्ये मग्न असतात है ना, त्याच्यामुळे ते भयभीत असतात है ना. जसं इथं धृतराष्ट्राची जी मुलं आहेत ते भयभीत आहेत है ना. पण हे जे आहेत पांडवांचे पांडूची जी मुलं आहेत, पांडव आहेत है ना, ते भक्त आहेत है ना. त्याच्यामुळं यांनी काय केलं? भीष्मांनी पण केला. कसा केला त्यांनी? तर सिंहासारखा, सिंह जसं डरकाळी फोडतोय तसा आवाज केला आणि असं वर्णन आहे. पण त्या डरकाळीमुळं काही पांडवांना फरक पडला का? नाही पडला. कारण त्यांना भीतीच वाटली नाही. का नाही वाटली? कारण ते कृष्णांच्याच विचारामध्ये मग्न आहेत है ना. कृष्णांना सोडून दुसऱ्या विचारात ते मग्न आहेत. दुसऱ्या विचारात कोण मग्न आहेत? हे कौरव आहेत है ना. त्याच्यामुळं काय झालं की ते त्यांना भीती वाटली, त्यांची हृदय विदीर्ण झाली. ठीक आहे, असं प्रभुपादांनी इथं त्याचं वर्णन केलेलं आहे. आचार्य काही विशेष म्हणतात का त्याबद्दल? की तर आपले आचार्य म्हणतायत की इकडं पांडव हे कौरवांच्या पक्षामध्ये, इथं म्हणले ना, कौरवांच्या पक्षामध्ये धृतराष्ट्र पुत्रांची हृदयवी है ना. असं वाटतं की कौरवांच्या पक्षामध्ये फक्त खूप लोक होते, बरोबर आहे है ना. कौरवांच्या पक्षामध्ये काय होतं? द्रोण होते, भीष्म होते, आपण पाहिलं कृपाचार्य होते, कर्ण होता है ना. खूप लोक होते. कौरवांना सोडून पण दुसरे पण लोक होते. पण इथं काय सांगितले? धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली असं संजयाने सांगितलं. पण आपले आचार्य सांगतायत की असं नाहीये की धृतराष्ट्राच्या पुत्रांचीच हृदय विदीर्ण झाली. तर कौरवांच्या पक्षामध्ये जे काही सगळे लोक होते है ना, सगळे लोक है ना, त्यांना कौरवांना सोडून दुसरे लोक पण होते ना, तर त्यांच्या पक्षामधले सगळेच लोक काय झाले? त्यांच्या हृदय विदीर्ण झाले है ना, असं आपल्या आचार्यांनी सांगितलं. तर धृतराष्ट्राच्या ज्या हे होते, त्याचे जे अनुयायी होते है ना, भीष्मदेव है ना, भीष्मदेव एवढे शक्तिशाली होते, त्यांचं पण हृदय विदीर्ण झालं है ना, असं सांगितलं इथं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. तर काय म्हणतात की तर अजून एक पांडवांच्या विजयाचं चिन्ह सांगतायत ते है ना. तर पांडवांचा जो रथ होता है ना, अर्जुनाचा विशेष करून है ना, तर त्या रथाचं जे एक ध्वज असतो है ना, झेंडा असतो, तर तो झेंडा काय होता? कपिध्वज, म्हणजे त्या झेंड्यावर हनुमानाचं चिन्ह होतं है ना. आणि रथावर आरूढ असलेल्या पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला है ना. तर असा अर्जुनाचा जो रथ आहे, त्याचा जो झेंडा आहे है ना, त्या झेंड्यावर काय? हनुमानाचं चिन्ह आहे है ना. हे पण काय? त्यांचं एक विजयाचं लक्षण आहे असं सांगितलं आपल्या आचार्यांनी. आणि ज्यावेळेस मग अर्जुन तयार झाला, असं त्यांनी धनुष्य हातामध्ये घेतला आपल्या है ना. पुढं अर्जुनाच्या धनुष्याचं पण नाव येईल आपल्याला. तर अर्जुनाच्या धनुष्याचं नाव काय माहिती आहे का कोणाला? ऐकलं असेल तुम्ही? गांडीव. गांडीव है ना.
हा गांडीव धनुष्य अर्जुनाने असं उचलला आपल्या हातामध्ये आणि तो बाण सोडण्यासाठी सज्ज झाला. आणि मग ते आता कुठं बाण सोडायचा है ना, ते युद्ध रचना बळगू लागला तो, कौरवांची युद्ध रचना पाहून है ना. मग त्यांनी बाण सोडला नाही है ना, ते फक्त त्यांनी युद्ध रचना पाहिली आणि तो कृष्णाला काहीतरी म्हणाला है ना, असं या श्लोकात सांगितलं. काय म्हणाला ते आता पुढल्या श्लोकात आहे. तर इथं तो थांबलेला आहे है ना, बाण असा त्यांनी पकडला आणि तो असं ओढलाय है ना, पण कुठं सोडावं हे बघत असताना त्यांनी विचार केला आणि तो श्रीकृष्णाला बोलू लागला है ना. आता ते थांबवलंय त्यांनी बाण ओढलेला. ठीक आहे, असं याचा अर्थ आहे. तात्पर्य वाचा कोणी. हरे कृष्णा. हा वाच. युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्र पुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखीन एक लक्षण आहे, कारण रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्यांच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहे त्या ठिकाणी त्यांचा नित्य सेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतात. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजयी होण्याची खात्री होती. धन्यवाद. तर आता इथं प्रभुपाद आपल्याला काय सांगतायत की युद्ध चालू व्हायला थोडासा, आरंभ होण्यासाठी थोडासा वेळ होता, कालावधी होता है ना, असं लक्षात येतं तिथं है ना. मग तर आणि भगवंतांच्या तर हे पांडवांची जी सेना होती है ना, त्याचे जरी सेनापती दुसरे असले तरी इथं मार्गदर्शन कोण करत होतं, अप्रत्यक्षरित्या श्रीकृष्णच मार्गदर्शन करत होते, जरी ते सारथी असले तरी है ना. तर हे जे पांडवांचं जे सैन्य आहे हे बघून आणि त्यांच्या शंखांचा आवाज ऐकून धृतराष्ट्र पुत्रांचे हृदय विदीर्ण झाले, असं आपण बघितलं होतं मागच्या वेळेस. तर मग आता हे मी सांगितलं होतं अर्थ सांगतानाच की हे जे हनुमानाचं चिन्ह आहे रथावरचं आहे ना, ते काय पांडवांचाच विजय होणार आहे ना, कौरवांचा पराजय होणार आहे ना, हे दाखवतं इथं आहे ना. कारण तिथं प्रभुपादांनी आता दिलं सविस्तर, आपण पाहिलं की हनुमान काय आहे, त्यांनी मदत केली होती रामाला युद्ध जिंकण्यासाठी आहे ना. तर राम जिथं आहेत, हनुमान जिथं आहेत आणि भाग्यलक्ष्मी सीतादेवी जिथं आहे, तर त्याच पक्षाचा विजय होतो. हे पण तिथं काय आहे, एक लक्षण आहे की पांडवांचाच विजय होणार. आणि श्रीकृष्ण ऋषिकेश इंद्रियांचे स्वामी पण तिथं उपस्थित आहेत, त्याच्यामुळं पांडवांच्याच पक्षाचा विजय होणार असं हे निश्चित आहे, असं हे सांगितलेलं आहे प्रभुपादांनी या ठिकाणी. तर आचार्य काय म्हणतायत का विशेष, तर आचार्य काय म्हणतायत की काही विशेष नाही. तर आपण थांबूया इथं, वेळ झालेली आहे.